हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशा आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर उद्या असणाऱ्या गुढीपाडव्यासाठी बघा मस्त असं मराठमोळी साडी कशा प्रकारे नेसायची. धोती ड्रेप आहे हा सहावारीपासून नेसवलेला. तर छोट्या मुलींना एकदम साडी कट न करता किंवा फोल्ड न करता कशा प्रकारे नेसवायची ते बघूयात. आता बघा इकडे सहावारी साडी घेतलेली आहे, जी आपली मोठ्या बायकांची असते की नाही, तर ती घ्यायची. ज्याचे काठ उठून दिसणारी, चोपून चापून जी बसणारी असते ना, तशी साडी घ्यायची. त्याच्यानंतर बघा डाव्या साईडला 1 ते 1.5 हात अंतर सोडायचं आहे आणि मधोमध गाठ मारायची. थोडीशी घट्ट मारायची म्हणजे ते निसटता कामा नये. त्याच्यानंतर जे डाव्या साईडला मी जेवढं अंतर सोडलेलं होतं साडीचा शेवटचा पार्ट जो, तो दोन्ही पायाच्या मधून पाठीमागे घेतलेला आहे. त्याचं पाठीमागच्या साईडचं जे टोक आहे की नाही, तर ते पाठीमागे खोचलेलं आहे आणि तशीच साडी पुढच्या साईडला घ्यायची. पायावरती बघा धोती ड्रेपचा जो घोळ यायला पाहिजे आणि काठ असं छान पायावरती दिसला पाहिजे आणि जो त्रिकोण तयार होतो की नाही, तर त्याच्यात मधल्या साईडच्या ज्या आहेत ना, तर ते छोटे छोटे प्लीट्स तयार करायच्या. म्हणजे धोतीचा जो आकार असतो की नाही, धोती पाय घोळ, तर तो तसा छान दिसतो. आणि एक्स्ट्रा राहिलेलं जे कापड आहे की नाही, तर ते छान खोचून घ्यायचं. पोटावरती खूप जास्त फुगीर असं येऊ द्यायचं नाही, छान असं खोचून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं फिनिशिंग करून घ्यायची, कारण की पायाच्या साईडने सुद्धा खूप असं लूज नको व्हायला. ज्या प्लीट्स बनवलेल्या होत्या की नाही, त्यासुद्धा छान आलेल्या पाहिजे. पायाच्या साईडने पिन वगैरे लावायची काही गरज पडत नाही. खूप छान आलेला आहे. दुसऱ्या साईडने परत जो पदराकडचा भाग होता, परत 2 पायाच्या मधून पाठीमागे घेतलेला आहे आणि जो पदर आहे ना, त्याचे बघा छोट्या-छोट्या प्लीट्स करून घ्यायच्या. जेवढी मुलगी असेल ना, हाईट वेटनुसार त्यानुसार फक्त काठाची पिन करायची. खूप सुंदर दिसते आणि थोडंसं फिनिशिंग करून घ्यायचं आणि लावून घ्यायची पिन. बघा झटपट पिन तयार झालेली आहे. छोट्या मुलींसाठी स्पेशली बघा धोती साडी किंवा नऊवारी साडी, काष्टा साडीचे, पारंपरिक साडी, ओचा पद्धतीची साडी, खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. प्लीज चेक करा तुम्ही. तुम्हाला ज्या प्रकारामध्ये साडी नेसवायची आहे ना, त्या प्रकारामध्ये तुम्ही नेसवू शकता. टिप्ससहित खूप सुंदर प्रकारे नेसवलेले आहेत. आता बघा पदर छान फिनिशिंग करून झालेले आहे. त्याच्यानंतर पदराचा जो वरचा काठ आहे की नाही, तो दोन्ही पायाच्या मधून पुढच्या साईडला जे साडी आहे की नाही, तिकडे ओढून घ्यायचा. म्हणजे पदर जो आहे ना आपला, तो छान फिनिशिंगमध्ये येईल आणि छान असा सेट होईल. आणि मधला जो पार्ट होता की नाही, त्याच्या मोठ्या-मोठ्या मी निऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि उलट दिशेने खोचून घ्यायच्या. बघा जिथे गाठ मारलेली आहे की नाही, त्याच्या उजव्या साईडला खोचून घ्यायचं. म्हणजे गाठीवरती खूप असं बोचका वगैरे नको यायला. आता बघा दोन्ही साईडला छान खोचून घेतलेला आहे. एका साईडला धोतीचा जो काठ येतो ना डाव्या पायावरचा आणि दुसऱ्या साईडला निऱ्या आहेत. तर आता ज्या निऱ्या केलेल्या होत्या ना, त्याचं मधोमध दोन्ही साईडीने समान अंतर घेऊन मधोमधचा जो काठ आहे ना, 2 पायाच्या मधून पाठीमागे घ्यायचा. आता आपल्याला काष्टा करून घ्यायचा आहे शेवटी. आणि आता बघा पदराचा जो वरचा काठ होता ना, जो लूज होता बघा, तो मी आधी खोचून घेतलेला आहे आणि इकडचा जो पार्ट आहे तो पण खोचलेला आहे. तिकडे तुम्ही पिन सुद्धा लावू शकता, पण इकडे परत पिन लावायचीच आहे आपल्याला काष्ट्याला. त्याच्यासाठी मी फक्त खोचलेला आहे. त्यानंतर बघा साडीचा जेवढा काठ असेल ना, तो अगोदर व्यवस्थित पकडायचा. डबल त्याला फोल्ड करायचं आणि पदराकडची जी साईड आहे ना, ती आतल्या साईडला घ्यायची आणि इकडच्या साईडची वरच्या साईडला. जेवढा जेवढा काठ आहे की नाही, तेवढं छान काष्ट्याचा आकार घ्यायचा आणि आपल्या दोन्ही टाचेच्या बरोबर असा काष्टा यायला पाहिजे आणि जेवढं उरते ना वरती, तर तेवढं खोचून घ्यायचं. मधोमध बघा वरच्या साईडलाच मी एक पिन लावलेली आहे. आतल्या साईडचा जो काठ आहे की नाही, तो आणि काष्टा असं मिळून. तर बघा सगळ्यात शेवटी एकदा फिनिशिंग करून घ्यायची. धोती ड्रेप आहे, खूप सुंदर आहे. पाठीमागून काष्टाही दिसतोय. पुढच्या साईडला धोतीचा जो एका पायावरती जो काठ आहे की नाही, तोही आहे आणि नऊवारीचा जो पदर असा लांब खालीपर्यंत असतो ना, तोही आहे. पटकन साडी नेसून होते अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर मराठमोळी जी आपली ज्वेलरी असते, ज्याच्यामध्ये स्पेशली कमरपट्टा, एकदम चंद्रकोर, नथ, गळ्यामध्ये चोकर किंवा शेला, या ज्या गोष्टी असतात ना, त्या करा. छान छोटासा आंबाडा घाला आणि जरी छोटे केस असतील ना, तरीसुद्धा रेडीमेड जो बन भेटतो की नाही, तो लावला ना, तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि सियाचा हा लूक तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. तुमच्या मुलीला तुम्ही अशा प्रकारे कधीतरी साडी नेसवा एखाद्या आपल्या मराठमोळ्या सणांसाठी. तुम्ही सुद्धा या प्रकारामध्ये नेसवू शकता. असे सुद्धा काही व्हिडिओज आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. लाईक करायचं आहे, तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करायचा आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.